हॅलो गाईज सगळ्यांना, आज आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगर येथे श्री कृष्णेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलोय. पोचलोय आम्ही. गौरव आहे, आई आहे, पप्पा आहे आणि आम्ही आता बघा पोचलोय. बघा इकडे दिसतोय तुम्हाला मंदिराच्या बाजूचा परिसर आहे आणि आम्ही आता जाणार आहोत दर्शनाला. तर हे बघा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 12व्या नंबरचा ज्योतिर्लिंग आहे श्री कृष्णेश्वर. गौरव गेलाय आता पुढे. जगप्रसिद्ध लेणी एल्लोरा म्हणजे वेरूळ लेणी बघायला. सो इथे आहे वेरूळ लेणी आणि इकडे तिकीट घर आहे. तिकीट घेऊन मगच लेणी बघायला इथे. तर बघा समोर नजारा. वेरूळ लेण्यांची ही मेन लेणी आहे. कैलास मंदिर बोलतात हिला. आणि याची बघा विशेषता अशी आहे ना की डोंगर वर्ण म्हणजे ही लेणी बनवत खालपर्यंत आणलेली. आणि बाल्कनी बघा कशी आणि पब्लिक आज फुल आहे. तर मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला अशा प्रकारचे भित्तिचित्र बघायला मिळतात. कोरीव काम. तर गुफेची एंट्रन्स बघा. आणि ही गौरवची गाडी चालली आहे. तर ही लेणी आहे 16 नंबरची. आणि पहिले तिकडे सिस्टीम पाणी जायला जागा. आणि हे बघा आतला स्ट्रक्चर कसं आहे. इथे खूप मोठा हत्ती होता. आता त्याचा पडझड झालेली आहे. त्याच्यानंतर 20 रुपयाच्या नोटीवर असणारा हा स्तंभ बघा. तर एक गोष्ट भारी आहे की गौरवला गाडी नेण्यासाठी एवढं भारी व्यवस्था आहे. इतका टेन्शन वाटत नाही. आणि बघा तर या वरच्या मंदिरात जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथनं आम्ही वर जाणार आहोत. तर ही त्याची एंट्रन्स आणि ह्या पायऱ्या आणि वरती जायला हा रस्ता बघा. तर हे बघा इथे एक शिवलिंग पण आहे. हे वरती सभामंडप आणि एवढा थंडावा इथे. खूप भारी अंधार आहे पण खूप शांतता इथे बघा तुम्ही. आणि हे समोर शिवलिंग खूप मोठे. हे खांब इतके मोठे आहेत बघाल तुम्ही. खूप मोठे मोठे आहेत. आणि ही मागच्या साईडला जायला जागा.
हे बघा, हे दगड कोरून वरून आणि अशी लेणी बनवली आहे आणि आम्ही लेणीच्या छतावर उभे होतो. हे बघा, अशी क्रमानुसार बरीच अशी मंदिरं आहेत आणि छतावरून जाताना असं वाटत नाही, असं वाटतं की जमीनच. समोर बघा नंदी आणि बाहेरच्या साईडची बाल्कनी. हे बघा, गौरव शेठ आमच्या इथं बसलेला आहे, त्याला वरती नाही चढवायला जमणार म्हणून. आणि बघा नजारा कसा. इकडे बघा कसं आहे, बसायला ना जागा बनवलेली, म्हणजे बाल्कनी आहे सगळी दगडाची. आपल्या जवळ असेल नाही लोक बघायला लांबून जातात नाही. हे बघा विश्रांतीची जागा. बघा किती भाई बाल्कनी आहे दगडाची. ही इकडे बाहेर जायला जागा, ही साईडला बाहेर जायला जागा आणि ही समोरची बघा, समोर फ्रंटनी जे बघितली होती ती एंट्रन्स. तर आम्ही आता बाल्कनीत ना हवा खातो. हे बघा बाल्कनी आणि सुटली आहे थंड थंड हवा. समोर बघा एलोरा केव्स. हा इकडनं त्या लेण्यांमध्ये जायला एंट्री होती पण ती आता बंद आहे. एंट्री होती गुफांमध्ये जायला, इकडे गुफा आहे. पब्लिक हा हाती ते साईडचा बहुतेक गेलेला आहे. चिंगा जाऊ नको तिकडे, पब्लिक खूप आहे आज. तर हे बघा 20 रुपये आताची करन्सी आणि हा बघा खांब सेम टू सेम. हे बघा ही हाच व्हायची कलाकारी. चिंगी पण गेली. तो बघ गौरव, तो बघ गौरव, तो तिथे बसले. लेणीला फेरा घेतोय. बघा किती मोठे मोठे हत्ती कोरलेले आहे. वास्तुशिल्प बघा. हे बघा सगळ्या विष्णुदेवांच्या मूर्ती आहेत. अशा लाईन मध्ये आहेत, पूर्ण त्यांच्याच आहेत. आणि बघा समोरून हे बघा विष्णूंची शेष नागावरची मूर्ती आहे. कालिया नाग वाटते तो तेव्हाच असेल. तर हे बघा वेरूळ लेण्यांमध्ये इथे महादेवाची पिंड पण आहे आणि तिथे दर्शनाला पण आपल्याला
भेटते आणि इथे पण भेटते. बघा चिनी चालली जा तर ह्या बघा हार्सच्या कलाकारी. पाण्याचा कुंड आहे, वेरूळ लेणीच्या समोरच आहे फ्रंटलाच. आणि छोटे छोटे मासे पण आहेत. हा एल्लोरा केव्स वेरूळ लेण्यांचा मॅप आहे. याच्यातली आम्ही फक्त एकच लेणी केलेली आहे. लेणी क्रमांक 16 मी बघितली, ही 16A आणि इथे 1 ते 15 पर्यंतच्या लेणी आम्ही बघायला चाललोय. ही लेणी क्रमांक आहे 15 आणि तिथे आहेत 1 ते 14. ही बघा लेणी क्रमांक 15. हा दरवाजा, पायऱ्या चढून आलोय वरती आम्ही, दम लागले. हे बघा दगडी खिडक्या. इकडे बाहेर पण खूप मोठं आहे. हे बघा पाण्याचं टाकं. तिकडे पण आतमध्ये पाणीच आहे. इकडे पण पाणीच आहे आतमध्ये. तर तुम्ही बघाल तर डे टायमाची ड्रेनेज सिस्टीम पाणी यायला आणि इकडनं पाणी येते. पाण्याचं टाकं आहे तिकडे आतमध्ये. बघा पाणी यायला कशा नाल्या बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे पाणी बरोबर पावसाळ्यात पण सिस्टमॅटिक जात असेल, पुढे थांबून नसेल जात. प्रत्येक जागेवर तसाच आहे. तो जो पाणी येतो ना तो इकडनं बाहेर जायला, पाणी बाहेर जायला सिस्टम. इकडे परत शंकराची मूर्ती आहे. तर यामुळे एवढ्या पायऱ्या चढून आम्ही आलेलो वरती. आता परत आम्हाला खाली जायचं एवढ्या पायऱ्या चढून. परफेक्ट मिनिरल बघली नाही तुम्ही. लेणी क्रमांक 14, लेणी क्रमांक 13 आणि या पुढच्या लेण्या. आता ह्या पुढच्या लेण्या आहेत. आता आम्ही या बघणार नाही आणि त्याच्या पुढे पण तिकडे जाणार नाही. आता आमचे पाय दुखले, सगळी मंडळी आता बोंबा मारतात म्हणून आता आम्ही रिटर्न चाललो. आता सगळी मला खोटी बोलतात आणि सगळ्यांचं पाय दुखतात आणि बघा सगळी रिटर्न फिरली ना मलाच खोटी बोलतात. हार सांगतं माझं नाही दुखत आहे. परत एकदा मामाने भाचीला मांडीवर घेतलेला आहे. बघा मामा आणि भाचीचं प्रेम लय ओतून ओतून चाललेलं आहे. फक्त घरी गेल्यावर मोबाईलसाठी भांडणं होतील तेवढा, बाकी म्हणजे आता काय. तर लेण्या बघून थकलो आणि आम्ही आता नारळ पाणी पीत घेतलंय. नारळ पाणी पिला आणि मोमोज खाल्ले, पण आता पिझ्झा खायला गेले. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलोय भद्रा मारुती येथे दर्शनाला. ही गौरवची तयारी सगळ्यात पहिले असते. हे बघा भद्रा मारुतीचे मंदिर.
रात्रीचे वाजलेत 8 आणि आम्ही आमच्या रूम मध्ये आलोय. आता सकाळी आम्ही दुसरीकडे जाऊ. आणि बघा हे चिंगीचा डान्स चालू झाले आता. मोबाईल घेऊ. तर बघा रात्रीचं आम्ही जेवण आता करत घेतलं. इथं बघा पनीर, भेंडी मसाला, कारी, वांगा, काकडी, आंबा, भाकरी. गौरव सांगते मला पण दाखवा बोलते. हो गौरवला राईस आहे. रात्र झालेली आहे. आम्ही आता झोपणार आहोत. आपण भेटू आता उद्या. बाय बाय.